नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता चॅनलवर तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. माझ्या व्हिडिओ पाहत जा, छान छान आणि करीतसुद्धा जा. हे बघा, इथं शेतातून कांद्याची भाजी मी उपटून आणलेली पाहू शकता तुम्ही. त्याला अगदी सुपारीसारखे कांदे बी आणि अगदीच ताजी ताजी उपटून आणलेली आहे ही भाजी. आणि खरं सांगू का, ही सुपारीसारखे कांदे आणि ही भाजी अगदी आपली म्हणतात ना, कांद्याच्या भाजीचा तडका गोड तिखट, अगदीच गोड तिखट होणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. आता इथं संपूर्ण मी ही भाजी अशी निसून घेणार आहे आणि भाजी निसून हे कांदे साईडला काढणार आहे. पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी अशी हरभऱ्याची डाळसुद्धा मी भिजत टाकलेली आहे आणि भाजी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे. पाहू शकता. कांदे बघा, हे साईडला काढलेले एका ताटात ठेवलेले आहे. तुम्ही पाहतच असन मैत्रिणींनो. मस्तपैकी इथं हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली आणि हे कांदे असे सोलून व्यवस्थित घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्य 6 मिरच्या आणि भरपूर असा सारा लसूण घालण्याचं कारण काय आहे, भाज्यांना लसूण जास्त लागतं बरं का. म्हणजे आपल्या भाज्या कशा अप्रतिम होतात आणि वास बी एवढा सुंदर येतो लसणाने, अगदीच खूप छान. मग आता ही गोड तिखट भाजी कशी बनवायची, मग हे तुम्ही पहा बरं. आणि खरंच सांगू का, अशी कांदे असणारी भाजी खरंच गोड तिखट होते, खूप छान होते. मग अशा पद्धतीने आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आणि सहज चिरणारी ही कांद्याची पात पहा किती सुंदर होती. मग आता ह्याचा तडका गोड तिखटचा कसा बनवायचा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदीच पालेभाज्या खावा, शरीराला खूप पौष्टिक असतात आणि ह्या थंडीच्या महिन्यात तर नक्कीच खावा. आपल्या शरीरासाठी खूप आयुर्वेदिक असतात आणि खूप सारं आपल्याला विटॅमिन देऊन जातात ह्या पालेभाज्या. आता इथं मस्त हे कांदे बघा, भाजी चिरून झाली आणि हे कांदेसुद्धा मी असे चिरून घेते पहा. आणि आपल्याला हे कांदेसुद्धा त्याच्यात घालायच्यात बरं का मैत्रिणींनो. म्हणजे आपली भाजी अगदीच गोड तिखट होणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथंच संपूर्ण भाजी मी घेतलेली आहे आणि आता हे वाटून घेते पहा. आबडधोबड वाटायचे, असं लय बारीकही नाही वाटायचं. हे बघा, पाण्याचं एकही थेंब न घालता वाटून घ्यायचं आहे ते आपल्याला. गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये टाकूया आपण तेल थोडं भाजीला थोडं जास्तच वापरायचं बरं का. म्हणजे आपली भाजी अगदीच अप्रतिम चवीला लागते. आता तेल तापलं नाही तेच मी टाकलेलं आहे, कारण की आपली मिरची ठसकावं नाही म्हणून. तेल जास्त जर तापलं तर मिरची ठसकते आणि बारीक मुलं घरात असतात, त्याच्यामुळं सगळ्यांनाच मग ते मिरचीचा वास नाकात जातो आणि खोकला चालू होतो. चवीपुरतं इथं मीठही घालून घेतलं आहे बा. आता अगदीच मस्त असं हलवून घेते मी, परतून घेते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त असा कच्चापणा गेलेला आहे. मग टाकायची ही कांद्याची पात. आणि कांद्याची भाजी ही सगळ्यांनाच आवडती, पण गोड तिखट कशी भाजी होती हे मी तुम्हाला आज दाखवलं याच्यात, की गोडपणा कशामुळे येतो आणि तिखटपणा कशामुळे येतो. गोडपणा मी आता तुम्हाला सांगते कशामुळे येतो. आपण जे कांदे घालतो ना त्याच्यात, त्याने एक आपल्या भाजीला अगदीच गोडपणा येतो. आणि थोड्या झणझणीत मिरच्या टाकल्या की भाजी नक्कीच तिखट होते. आणि शक्यतो कांद्याची भाजी ही तिखटच लागते बरं का. खायला अगदी अप्रतिम लागते भाजी. पहा, इथं साधारण हलवली तरी भाजी केवढीशी झाली आपली. आणि ह्या भाजीला पाणी हे भरपूर सुटतं. चला आता झाकण ठेवूया. 5 मिनिटांनी पुन्हा पाहूया आपली भाजी झाली काय. भाजीत पाणी अजून खालवर करून घेऊया आपण. आणि भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही मैत्रिणी. 5 मिनिटात गोड तडक्याची भाजी तयार होते बरं का आपली. पहा बरं, भाजी अगदीच तयार आपली झालेली आहे मैत्रिणी.
मैत्रिणी, तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा, कारण की ही कांद्याची भाजी आपल्या ताटाची शोभा वाढवणारी आहे बरं का. अगदी 4 दिवस टिकणारी आहे. पहा, तुम्हाला आजची ही कांद्याची भाजी कशी वाटली नक्कीच मला सांगा मैत्रिणींनो. आवडली ना? किती सुंदर दिसते. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.